12 डिसेंबरच्या अगोदर जर हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर आलेला असेल तर हा योगायोग तर नक्कीच नाही आहे आणि तुम्हाला फायनान्शियली फ्रीडम मिळावं म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे. या दिवशी आपण 369 ह्या एका टेक्निकचा वापर करून आपल्या अगणित इच्छा पूर्ण करू शकतो. परंतु त्या 369 टेक्निकचा वापर कसा करायचा आहे हे मी या दिवशी कसा वापर करून या दिवशी कसं आपलं जास्तीत जास्त इच्छा किंवा जास्तीत जास्त इच्छा पूर्ण कशा करू शकतो ते एक सांगते. हे बघा, 369च्या टेक्निकमध्ये एक इच्छा पण तुम्ही पूर्ण करून घेऊ शकतात किंवा अजून मल्टिपल विशेष असतील त्या देखील पूर्ण करून घेऊ शकतात. तर त्यासाठी करायचं काय आहे, 12 तारखेला म्हणजेच 11 तारखेला रात्री 12:12 जेव्हा होतात, 11च्या रात्री, तेव्हा ही एक इच्छा लिहू शकतात किंवा मग 12 तारखेला रात्री 11:11 एक अलाराम सेट करा आणि त्यावेळेस करा. अगदी त्याही वेळेस तुम्हाला जमत नसेल तर दिवसभरात कधीही करा. वेळेचं बंधन पाळत नका बसू. फक्त इच्छापूर्तीच्या मागे लागा. कारण हा जो पोर्टल आहे, हे असे पोर्टल जेव्हा ओपन होतात त्यावेळेस युनिव्हर्सल एनर्जीज खूप हाय असतात. युनिव्हर्समध्ये आपल्यामध्ये हा कुठल्याही प्रकारचा पडदा नसतो आणि सगळ्या गोष्टी खूप छान अशा घडत असतात. तर त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आहे, तर हे बघा, त्या दिवशी एक साधा प्लेन पेपर घ्या. त्याच्यावर जर काहीही लिहिलेलं नसेल, लाईन्स नसतील तर खूप चांगलं. जर असेल, जसं असेल तसं वापरा. फक्त लिहायचं आहे काय, की एकच इच्छा जर तुम्ही घेतली तर ती लवकर पूर्ण होईल. किंवा तुम्ही मग असं करू शकतात की सकाळी 3 इच्छा, सायंकाळी 9 इच्छा आणि जेव्हा रात्री करतात तेव्हा सकाळी 3, त्याच्यानंतर दुपारी 6 आणि रात्री 9 अशा पद्धतीमध्ये तुम्ही इच्छा लिहू शकतात. त्या इच्छा कुठलीही असू द्यात, लिहून घेण्याच्या अगोदर कसं म्हणायचं आहे किंवा काही जे अफर्मेशन क्रिएट करायची आहे ती अशी आहे की थँक्यू सो मच युनिवर्स. पहिलेच आपल्याला आभार मानायचा आहे. मी खूप खुश आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. की जसं की थँक्यू सो मच युनिवर्स किंवा ब्रह्मांड, मला 1,00,000 रुपये महिना अशी नोकरी लागलेली आहे. थँक्यू सो मच. मी खूप खुश आहे. अशा पद्धतीत पण तुम्ही लिहू शकतात. हीच एक इच्छा 3 वेळा लिहा, त्याच्यानंतर दुपारी 6 वेळा लिहा आणि रात्री 9 वेळा लिहा एका पेपरवर. त्या पेपरवर इच्छा लिहून झाल्यानंतर एक गोष्ट करायची आहे की थोडीशी दालचिनी पावडर किंवा एखादी दालचिनीची मोठी काडी तुमच्याकडे असेल तर त्या पेपरच्या आतमध्ये ठेवा. तो पेपर एकदाच फोल्ड करा आणि त्याचे फोल्ड तुमच्या साईडला होईल अशा रीतीने फोल्ड करा. आणि ही जे लिहून ठेवलेलं आहे ते तुम्हाला रात्री उशाखाली घेऊन झोपायचं आहे. दुसऱ्या दिवशी तो पेपर त्या दालचिनीच्या स्टिकसहित किंवा जी पावडर असेल त्याच्यासहित म्हणजे जाळून टाका. आता ह्या वर्षभरामध्ये जे रिच्युअल्स केले जातील ना, म्हणजे 2025मध्ये, तर जर त्या जास्त करून बर्न केले किंवा त्याला अग्नीने आपण हे केलं, तर अग्नी हा एक एलिमेंट वापरला तर त्याने आपले लवकरात लवकर इच्छा पूर्ण व्हायला मदत होणार आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही इच्छा असू द्या, ती लिहायची कशी आहे ते पहिले घ्या मनामध्ये की थँक्यू सो मच युनिवर्स, माझी ही इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी खूप खुश आहे आणि थँक्यू सो मच. पुन्हा एकदा असं लास्टला तर थँक्यू आणि थँक्यू असं 3 वेळेस लिहायचं आहे तुम्हाला, जेव्हा पूर्ण इच्छा वगैरे लिहून झाल्यानंतर रात्री. आणि त्याच रात्री तुम्हाला एकतर 11:11 एक व्हिज्युअलायझेशन करायचं आहे की ते पूर्ण लिहा, म्हणजे वाचा कशा पद्धतीत आपली इच्छा पूर्ण झाली आहे किंवा काय. आणि ते वाचल्यानंतर थोडं व्हिज्युअलायझेशन करा. बरं, अजून एक गोष्ट तुम्ही एक करू शकतात. सिंगल इच्छा असेल तर एक करा की थँक्यू सो मच युनिवर्स, मला 1,00,000 रुपये महिना अशी नोकरी मिळालेली आहे. आणि असं लिहून हे 3 वेळेस लिहायचं आहे सकाळी. त्याच्यानंतर सेम हे 3 वेळेस लिहून झाल्यानंतर संध्याकाळी किंवा दुपारी, जेव्हा तर तुम्ही दुपारी करणार असाल तर हे 6 वेळा दुपारी करा की मला 1,00,000 रुपये महिना मिळाले, अशा नोकरी मिळालेली आहे. किंवा थँक्यू सो मच युनिवर्स, मला 1,00,000 रुपये महिना नोकरी मिळालेली आहे आणि मी खूप खुश आहे. त्याच्यामध्ये लिहायचं आहे खूप खुश आहे आणि मी ते खूप छान ठिकाणी इन्व्हेस्ट करत आहे. मी खूप आनंदाने त्याचा उपभोग घेत आहे.
त्याच्यानंतर कारण युनिव्हर्सला हे कळायला पण पाहिजे ना की तुम्हाला 1,00,000 रुपये महिना मिळालेला आहे, तुम्ही खुश आहात आणि त्याचा उपभोग पण घेत आहात, मगच ती गोष्ट तुमच्याकडे कंटिन्युएशनमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे की थँक्यू सो मच युनिवर्स. जेव्हा 9व्या वेळेस 9 टाइम्स लिहिणार त्यावेळेस लक्षात घ्या की असं लिहायचं आहे की थँक्यू सो मच युनिवर्स, मला 1,00,000 रुपये महिना अशी नोकरी मिळालेली आहे, मी खूप खुश आहे, मी ते खूप छान ठिकाणी इन्व्हेस्ट करत आहे, त्याचा छान उपभोग घेत आहे आणि मी फायनान्शियली फ्री आहे, मला फायनान्शियली फ्री केल्याबद्दल थँक्यू सो मच युनिवर्स. ही एक अफर्मेशन तुम्ही 9 वेळेस लिहू शकता. त्याचबरोबर एक सगळ्यांना माहीत आहे बे लीफ म्हणतात त्याला, तमालपत्राची जी बाजू ज्याच्यावर शाईन असते थोडीशी, त्या बाजूवर एक इन्फिनिटीचं साईन करून आपली जी कोणती इच्छा असेल ती एकच इच्छा त्याच्यावर लिहायची. ती देखील तुम्हाला तमालपत्र जाळायचं आहे, ते त्याच दिवशी करायचं आहे. फक्त पेपरचा उपयोग रात्रभर ठेवायचा आहे आपल्या उशीखाली. कारण एक सांगते, रात्रभर म्हणजे हे पोर्टल रात्रभर असं ओपन असतं आणि त्यावेळेस त्याच्यानंतरही ओपनच असतं, परंतु त्यावेळेस जेव्हा आपण हे करतो आपल्या सबकॉन्शियसला देखील हे कळतं की ही गोष्ट होत आहे. अशाच पद्धतीत तुम्ही वेगळ्या विशेषबद्दल देखील करू शकता. स्पेशल पर्सनला अट्रॅक्ट करायचं असेल तर सेम करू शकतात की थँक्यू सो मच युनिवर्स, मी म्हणजे कुठलाही स्पेशल पर्सन असू देत की ही व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे आणि आम्ही दोघी किंवा मॅरेज झालेला आहे, अशा पद्धतीमध्ये हे करू शकतात. दुसऱ्या 6 वेळेस लिहिताना थँक्यू सो मच युनिवर्स, ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आलेली आहे आणि आमचं मॅरेज झालेलं आहे, त्याचबरोबर आम्ही खूप छान आयुष्य जगत आहोत. आणि जेव्हा 9 टाइम्स लिहितात त्यावेळेस तसंच लिहायचं आहे की थँक्यू सो मच युनिवर्स, ही व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे, माझं मॅरेज त्या व्यक्तीबरोबर झालेलं आहे, आम्ही खूप छान आयुष्य जगत आहोत आणि माझं लव्ह रिलेशनशिप बॅलन्स केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असं 3 वेळेस म्हणजे धन्यवाद असं 3 वेळेस लिहून तुम्ही मग तीच पेपरची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही दालचिनी ठेवू शकतात, नो प्रॉब्लेम. कारण हा आपल्याला एक प्रकारे शुक्र देखील एनहान्स होणार आहे. त्यामध्ये पण तुम्ही दालचिनी ठेवून रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी तो पेपर जाळायचा आहे. फक्त बेलीफचं जे सांगितलेलं आहे ते त्याच दिवशी 11:11 करू शकतात किंवा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं, पण रात्री सायंकाळनंतर बेलीफची रेमेडी जी आहे ती करू शकतात. अशा पद्धतीत आपल्या मल्टिपल विशेस पूर्ण होणार आहेत फक्त 12 तारखेला 12:12, कारण हा दिवस शुक्रवारी आहे. शुक्राची एनर्जी, पैशांची एनर्जी खूप हाय असणार आहे. हाय एनर्जीचा वापर करून घ्या, आपल्या मल्टिपल विशेस पूर्ण करून घ्या. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आला असेल 12 तारखेच्या अगोदर किंवा 12 तारखेला, तर क्लेम इट करायला विसरू नका. क्लेम इट केल्यावर ती एनर्जी आपल्याला नक्कीच करतं आपण, असं असतं. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा.